दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपण एक एक काल्पनिक गोष्ट आहे. ही काल्पनिक गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आहोत. थोडं मोठं झाल्यावर आपण त्या गोष्टीच्या पुस्तकांमधून सुद्धा ही गोष्ट ऐकलेली आहे. एक कबुतरांचा थवा आकाशामध्ये उडत असतो आणि बराच वेळ उडल्यानंतर त्यांना खाली काय असं काय खायला दिसत नाही आणि बराच वेळ उडल्यानंतर शेवटी थकतात, ते त्यांचे पंख दुखायला लागतात आणि ते विचार करतात की आपण खाली उतरूया, आता सगळे जमिनीवर उतरूया. परंतु त्यातील एक वयस्कर कबूतर असतो, तो सांगतो की आपण खाली उतरू नये, कारण कदाचित धोका आहे. खाली जागा जी आहे ही सपाट आहे आणि कुठे झाडं नाही, त्याच्यामुळे आपण पटकन झाडांवर सुद्धा जाऊ शकत नाही आणि मग आपण अजून थोडं उडूया. आणि परत काही तास उडल्यानंतर त्यांना खाली जंगलामध्ये जमिनीवर, सपाट जमिनीवर काही दाणे पडलेले दिसतात, धान्य पसरवलेलं असतं आणि सर्वांना खूप आनंद होतो. सगळेजण खाली उतरण्यात तयारी करतात. परंतु तो वयस्कर कबूतर सांगतो की उतरू नका, कारण ह्यामध्ये मला धोका दिसत आहे. कारण एवढ्या दाट जंगलामध्ये, एवढ्या सपाट खाली जमिनीमध्ये एवढीच जागा मोकळी केलेली आहे, त्यात धान्य आहे, परंतु ते धान्यसुद्धा व्यवस्थित असं पसरवलेलं आहे. ह्याचा अर्थ कोणीतरी आपल्याला पकडण्यासाठी तयार बसलेला आहे. परंतु बाकीच्या सर्व कबुतरांना खूप भूक लागली होती आणि त्यांनी सांगितलं, नाही, आपल्याला खाली उतरूया, आपण काहीतरी खाऊया. आता तुम्ही सांगता ते आम्ही ऐकणार नाही. आणि त्याप्रमाणे सर्वजण खाली उतरतात आणि धान्य खायला सुरुवात करतात आणि त्यांना समजत नाही, हळूहळू त्यांचे पाय त्या जाळ्यामध्ये अडकत राहतात. त्या ठिकाणी जाळं पसरलेलं असतं आणि त्या जाळ्यावर धान्य पसरवलेलं असतं आणि नंतर ज्यावेळेस अडकतात त्यावेळेस त्यांना समजतं की अरे आता काय करायचं. आणि मग शेवटी तो वयस्कर कबूतर असतो, तो त्यांना सांगतो की आपण एक एक जण प्रयत्न करत राहिलो तर आपण जास्त अडकू. आपल्याला एकदाच एकत्र मिळून एकाच वेळीस उडायला लागेल आणि मग आपण हे जाळं घेऊनच आपण उडू शकू. आणि त्याप्रमाणे तो सर्वांना समजवतो आणि एक वेळ घेतात ते आणि सर्वजण एकाच वेळी, एका क्षणी सर्वजण उडतात आणि ते जाळं घेऊनच ते उडून जातात. तो शिकारी त्यांच्या मागे लागतो, परंतु तोपर्यंत कबूतर ते जाळं घेऊन दूरवर उडालेली असतात. दूरवर उडाल्यानंतर ते एका मोठ्या झाडावर जाऊन उतरतात आणि मग त्या ठिकाणी हळूहळू ते ते आपल्या चोचीने ते जाळं तोडून टाकतात. नंतर सर्व कबूतर त्या वयस्कर कबुतराकडे येतात आणि त्याला सांगतात की आमचं चुकलं, आम्ही जर तुमचं ऐकलं असतं तर ह्या जाळ्यामध्ये आम्ही कधी अडकलो नसतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं. बऱ्याच वेळेस आम्ही देवाच्या आज्ञा पाळत नाही, देव जे सांगत आहे त्याप्रमाणे ऐकत नाही आणि आपण आपल्या मनाला जसं वाटेल तसं वागतो आणि आम्ही पापामध्ये पडतो, पापामध्ये गुरफटून जातो, पापाच्या जाळ्यामध्ये आम्ही अडकतो. बघा, योनाला परमेश्वराने आज्ञा केली, परंतु तो पळून गेला आणि समुद्राच्या वादळामध्ये सापडला. परंतु देवाने त्याच्यासाठी मासा तयार केला होता, त्याच्या पोटामध्ये तो राहिला. आपल्या जीवनामध्ये बघा, आपण देवाच्या आज्ञा पाळत नाही, देवाचं ऐकत नाही. देव आपल्याला त्याच्या वचनाच्या द्वारे, आजच्या युगामध्ये त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याला समजवत असतो. देवाचे जे सेवक आहेत त्यांच्याद्वारे, त्यांच्या संदेशाद्वारे तो आपल्याला सांगत असतो. देवाने त्याच्या वचनाच्या द्वारे आजच्या युगामध्ये तो आमच्याबरोबर बोलत असतो, आपल्याला मार्गदर्शन करत असतो. देवाच्या आज्ञा पाळा. जर आम्हाला काही वाटत असेल की आम्हाला हे समजत नाही, देवाच्या वचनाचा आधार घ्या, देव तुम्हाला त्यामधून मार्गदर्शन करेल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान कृष्णवर्तमान ह्याचा 15वा अध्याय 10वं वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 15 and verse 10. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर
माझ्या प्रीतीत राहाल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.